लोकपालक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। अंबरनाथ शिक्षण विभागाने अंबरनाथ तालुक्यातील आतापर्यंत 6 शाळांवर कारवाई करण्यात आलेली आहे। अनधिकृत शाळा म्हणून यांची घोषणा करण्यात आलेली आहे। एकूण 450 शाळा अंबरनाथ तालुक्यामध्ये येतात आणि बाकीच्या शाळांची सुद्धा अशाच प्रकारे चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी केलेली आहे। या अगोदर सुद्धा अंबरनाथ तालुक्याच्या शिक्षण विभागाबाबत अविनाश देशमुख यांनी आंदोलन केलं होतं आणि मोठमोठे घोटाळे त्यांनी याबाबत बाहेर काढले होते। आता आपल्यासोबत अविनाश देशमुख उपस्थित आहेत। अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, इतर शाळांची सुद्धा चौकशी करण्यात यावी अशी मागणी? नाही बघा, ऋषिकेशजी, माझं म्हणणं एवढंच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी सामाजिक मुद्द्यावरती हात घालत असते, आंदोलन करतं, जेणेकरून त्यातून काय ते निष्पन्न होऊन लोकांना न्याय मिळू द्या। काही दिवसापूर्वी अंबरनाथ शिक्षण विभागात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नोटांचा हार तत्कालीन शिक्षण अधिकारी यांच्या खुर्चीला घातला होता। तो रोष एवढाच होता की अधिकारी त्या खुर्चीवर बसलेला असतो, त्यांना त्यांच्या डोळेझाकपणात किंवा त्यांच्या अनधिकृतपणे किंवा त्यांच्या संमतीने जे शिक्षण विभागात गैरकारभार चालू होते त्याच्या विरोधात आवाज उठवला, की जेणेकरून काय झालं होतं की तुमच्यासारख्या पत्रकार लोकांनी, सगळ्या संबंध मीडियाने त्या गोष्टीत दखल घेतली आणि त्यांची उचलबांगणी झाली। आता प्रश्न असा राहतो की अंबरनाथ तालुक्यामध्ये जवळपास सध्या जे अधिकारी जे आहेत, शिक्षण अधिकारी पोटेकर साहेब, डॉक्टर विशालजी पोटेकर यांच्यामध्ये 450च्या आसपास शाळा आहेत। त्यातल्या काही शाळा शासकीय आहेत, काही शाळा खाजगी आहेत। सगळ्याच खाजगी शाळांना मान्यता आहे असंही नाही। ज्या शाळांना मान्यता असेल त्या चांगल्या शाळा काम करत असेल शिक्षण विभागात, त्यांचं कौतुकच आहे। परंतु ज्या शाळांना परमिशन नाही आहे ते विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळखंडोबा करत आहेत। शिक्षण विभागाच्या बाबतीत दुर्लक्ष काय? परंतु माझं म्हणणं एवढं आहे की जवळपास 200-250च्या आसपास जर खाजगी शाळा असतील तर संपूर्ण शाळेची चौकशी केली असता की काही शाळाला मान्यता मिळाली नाही आहे। मान्यता न मिळून त्या शाळा चालू आहेत तर त्या शाळेला सुद्धा जशा तुम्ही या शाळेवरती कारवाई केली तशा प्रकारची कारवाई त्यांच्या शाळेवरती करा की ज्या शाळेला शासकीय मान्यता नाही आहे। आता होतं काय आहे, सध्या चालू आहे एप्रिल, मे आणि जूनमध्ये काय होतं की नवीन मुलांचे जे मुलं असतात ते शाळेमध्ये ॲडमिशन घेतात। तर आता तुमच्या माध्यमातून मला शिक्षण विभागाला एक प्रश्न विचारायचा आहे की जो जनतेच्या मनामध्ये आहे, परमिशन ज्या शाळेला नाही आहे, ज्या शाळा अनधिकृतपणे चालतात, इनलिगलपणे चालतात, त्या पाल्यांनी आणि पालकांनी ओळखावे कसे? याचा सेमिनार किंवा एक याचं नोट जारी शिक्षण विभागानं करावं आणि ते जनतेला द्यावं, किंवा तुम्ही एखादी पत्रकार परिषद घ्यावं जेणेकरून लोकांना समजेल की शाळा आपण अनधिकृत कशी आहे ही ओळखावी, की आपला पाल्य, आपला मुलगा, आपली मुलगी त्या शाळेत जी प्रवेश घेते ती शाळा लिगली आहे की नाही आहे, तो हाच प्रश्न माझ्या मनात पण येतो आहे। आता दुसरी गोष्ट अशी आहे, शिक्षण विभाग आतापर्यंत करत काय होता? ह्या ज्या 6 शाळा ज्या इनलिगली अनधिकृतपणे चालू होत्या त्या कोणाच्या मेहरबानी चालू करते याची पण चौकशी करण्यात यावी। आणि आता जो जून महिना येणार आहे त्या जून महिन्यात मुलं जे ॲडमिशन घेतील आणि तुम्ही जर त्या शाळेची चौकशी केली नाही आहे, त्या शाळा इनलिगली आहेत आणि इनलिगली असतानाही त्या मुलं त्या ॲडमिशन घेतल्यानंतर मग एरे माझ्या मागल्या। आता आम्हाला माहीत नाही ती शाळा इनलिगली आहे की लिगली आहे, म्हणून म्हणतो लवकरात लवकर बाकीच्या शाळेची चौकशी करावी आणि त्याचं विभागणी करावी की बाबा ही शाळा अनधिकृतपणे आहेत, त्याच्यावरती कारवाई केली तर मुलांच्या भविष्याची अशा ज्या अनधिकृत शाळा ज्या आहेत, इनलिगली शाळा आहेत, त्या खेळायचं थांबतील। कारण की मुलं जे असतात ते उद्याचे या देशाचं भवितव्य आहेत आणि मुलांच्या भवितव्याशी खेळायचा या अशा बोगस शिक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून आणि बोगस शाळेच्या माध्यमातून त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही आहे। आणि मी तुमच्या माध्यमातून सनसनीत इशारा देतो आहे सध्याच्या शिक्षण अधिकाऱ्याला पण, लवकरात लवकर तुम्ही कारवाई करावी, चौकशी करावी। नाही चौकशी केली आणि आमच्या निदर्शनात आलं की काही शाळा अनधिकृतपणे चालू आहेत तर पुन्हा माझा नोटांचा हार तयार आहे, मी त्यांच्या खुर्चीला नाही तर त्यांच्या गळ्यात टाकणार आहे। आतापर्यंत 6 शाळांवर कारवाई करण्यात आली आहे, अजून 4 शाळांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत असतील, त्यांच्या भविष्याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। तोपर्यंत ज्या शाळांवर कारवाई झाली आहे त्या जर शासनाने ताब्यात घेतल्या तर त्यांचं भविष्य कुठेतरी वाचू शकतं। नाही, मी माझं त्याच्या बाबतीत हे नाही आहे, माझं एवढंच म्हणणं आहे की अंबरनाथ शिक्षण तत्कालीन जे होते त्यांना पण ठीक आहे, तो विषय संपलेला आहे, पण आता जे कारभार सांभाळतात शिक्षण विभाग ज्यांच्या हातामध्ये आहे ते माझी कळकळीची विनंती आहे की जून महिन्याच्या अगोदर बायफिकेशन होऊ द्यायचं। या अंबरनाथ तालुक्यामध्ये एवढ्या शाळा बोगस आहेत, या शाळेमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ नका। ज्या अधिकृतपणे चालतात खाजगी शाळा त्यांचं मी अभिनंदन करतो आहे, त्याच्या बाबतीत मला काही बोलायचं नाही आहे, परंतु अनधिकृतपणे ज्या शाळा चालू आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे मुलांच्या भवितव्यासोबत खेळायचा अधिकार नाही आहे। ते पाप करतात
आणि या शिक्षण विभागाला माझी आणखी कळकळीची विनंती आहे की त्यांनी बोगस शाळा कशा ओळखाव्या आणि लिगली शाळा कशा ओळखायचा हे मायबाप लोकांना मुलांना सांगावं, पालकांना सांगावं, मीडियाच्या माध्यमातून सांगावं. जसं तुम्ही आता या प्रकटन केलं आहे लवकर मीडियाला सांगून की या 6 शाळेवरती आम्ही कारवाई केली, त्याच्या बाबतीत मी समाधानी नाही आहे. कारण की शाळा ह्या शेकडो आहेत, या चौकशी केल्यानंतर हा आकडा पण वाढायची शक्यता जास्त आहे. लवकरात लवकर चौकशी केली तर मुलांच्या भवितव्याशी खेळण्याचं हे काम थांबेल. बाकीचं शिक्षण विभागाला जी कारवाई करायची आहे त्यांनी करावी, नाही केलं तर नेहमीचा प्रकार आम्हाला आहेच. आम्ही तयारच आहोत शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी. शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात तुम्ही नेहमी आवाज उचलता. शाळेवर कारवाई झाली, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला, परंतु शिक्षक भरतीसाठी शिक्षण संस्थेकडून अनेक वेळा मोठमोठ्या रकमा घेतल्या जातात अशी चर्चा आहे. या शाळांमध्ये देखील अशा रकमा घेतल्या गेल्या असतील अशी चर्चा आहे. तर त्या शिक्षकांच्या भविष्याचं काय आहे? नाही, आता कसं आहे माहिती आहे का, या गोष्टीच्या बाबतीत मला नॉलेज नाही आहे. कारण माझा सध्या फोकस जो चालू आहे सध्या की कधीकडे आम्ही पण विद्यार्थी होतोच आणि माझ्या घरात पण विद्यार्थी आहेत. उद्या अजून मला कुठल्या शाळेत जर माझ्या मुलाला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर मला मनात तो प्रश्न शंकेल की जो कुठे दुसऱ्या शाळेत प्रवेश करतो ती शाळा लिगली आहे की इनलिगली आहे. अशा माझ्यासारख्या कित्येक हजारो लोकांच्या घरात हाच प्रश्न आहे की आता माझ्या मुलाला, कारण की आता हे नवीन प्रकार, हा जो प्रकार उघड केले की बदलापूरसारख्या शहरामध्ये 10 शाळा बोगस आहेत, तर 4 शाळाला त्यांनी नोटीस दिलेली आहे आणि 6 शाळाला त्यांनी परवानगी हे केलेली आहे. याच्यापेक्षा जास्त प्रमाणे चौकशी केली तर हा आकडा वाढू शकतो की जेणेकरून माझ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये. मी वारंवार हेच सांगतो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. परंतु या दुधामध्ये तुम्ही जर भेसळ केली या बोगस शाळेसारखी, तो माझा जो विद्यार्थी आहे उद्या त्या देशाचं भवितव्य तो गुरगुरणार नाही आहे, तो शांत बसेल. विद्यार्थी शिक्षण घेतल्यानंतर तो देशाच्या भवितव्यासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी त्याला हातभार लागला पाहिजे. पण अशा बोगस शाळेत जर शिक्षण घेत असेल तर पुढचं बोलायचं मला आवश्यकताच नाही आहे. कारण की शिक्षणाच्या बाबतीत एवढी बजबजपुरी, आरोग्याच्या बाबतीत एवढी बजबजपुरी झालेली आहे आता शहरामध्ये की विचारता सोय नाही आहे. शिक्षण विभागाच्या घोटाळ्याबाबत तुम्ही आवाज उचलत आहात. अनधिकृत शाळा कशा ओळखाव्यात याचं प्रशिक्षण नागरिकांना द्या अशी मागणी तुम्ही केली आहे. तर अधिकाऱ्यांशी काय चर्चा केली आहे काय? नाही, मी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे. त्यांचं म्हणणं सध्या असं आहे की शिक्षण विभागामध्ये कर्मचारी जे आहेत ते तुटपुंजे कर्मचारी आहेत, त्यांना वेगवेगळ्या सेक्टरवरती काम करावं लागतं आणि सगळे जर कर्मचारी या शाळेच्या चौकशी संदर्भात लावले तर बाकीच्या गोष्टी थांबतील. पण हे पळवाटसारखं उत्तर देण्यात आलं आहे. कारण विद्यार्थी सध्या देशाचं भवितव्य आहे. 7वी, 8वी, 10वी वर्गाचे जे असतात 16-17 वर्षाचे विद्यार्थी असतात आणि ते विद्यार्थी जर अशा बोगस शाळेमध्ये प्रवेश घेत असतील तर ते उचित नाही आहे. आणि याच्यासोबत शिक्षण अधिकारीसुद्धा तेवढे दोषी धरले जातील, कारण ते या अशा संदर्भामध्ये चौकशीसाठी हेळसांडपणा करतात, वेळ काढूपणा करतात. तर माझी विनंती आहे की वारंवार मगापासून तेच सांगतो की लवकरात लवकर जूनच्या अगोदर या बोगस शाळा कशा आहेत याचं जनतेला समजलं पाहिजे, नोटिफिकेशन झालं पाहिजे की नाही आपण अशा प्रकारच्या बोगस शाळेसाठी हे असं आहे, अशा ओळखाव्या. जेणेकरून त्याच्या बाबतीत कदाचित मला पण नॉलेज कमी असेल, माहिती कमी असेल, माझ्या माहितीमध्ये सुद्धा भर पडेल. आणि सामान्य माणसाला तर थोडीफार नॉलेजच नाही आहे, कारण की नॉलेज नाही आहे म्हणून अशा प्रकारचं पेव फुटलेलं आहे. मी तर म्हणतो शिक्षणामध्ये बोगस शाळेंचं बदलापूर आणि अंबरनाथ तालुक्यात पेव फुटलेलं आहे आणि ते विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळतात. ज्या बोगस शाळा असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी ही माझी मागणी आहे. एकंदरीत एकूण 6 शाळांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे आणि 4 शाळांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. अंबरनाथ तालुक्यामध्ये एकूण 450 शाळा आहेत, त्यांची देखील तपासणी करण्यात यावी अशी मागणी अविनाश देशमुख यांनी केलेली आहे. आणि जेणेकरून नागरिकांची फसवणूक होणार नाही त्याबद्दल देखील नागरिकांना प्रशिक्षण देण्यात यावं की बोगस शाळा ओळखायच्या कशा, अशी देखील मागणी अविनाश देशमुख यांनी केलेली आहे. आता शिक्षण विभाग यावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन संकेत वाडेकरसह ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.